राजकीय बोला, पण त्यांच्या मरणाबद्दल बोलाल, त्यांच्या अरे तुम्ही काय सांगता हो सगळेजण. 84 वर्षाच्या माझ्या या बापाला तुम्ही घरातनं बाहेर ढकलायला निघालेले आहेत, घराच्या बाहेर. तुम्ही राजीनामा किती जबरदस्तीने मागत होता आणि तुम्ही किती नाटकं करत होता ते त्या स्टेजवर मी उपस्थित होतो. तुम्ही सगळे त्या प्लॅनमध्ये सामील होतात. पण तिथे मात्र पवारांसमोर साहेब तुमच्यासमोर म्हणजे तुमच्या नंतर कोणच नाही, आम्ही कसे जगणार, इथपर्यंत तुम्ही सगळी नाटकं केली. आणि मनात मात्र हा म्हातारा कधी जातो हेच तुमच्या मनात होतं. कशाला खोटं बोलतात, आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे. आता तुम्ही म्हणता की तुमचा अपमान झाला, मग जेव्हा तुम्ही दुसऱ्याची टिंगलटवाळी करते तेव्हा त्याला मानसन्मान नसतो का? प्रत्येकाला मानसन्मान आहे. आणि तुम्ही 10 वेळा केल्यानंतर तुम्हाला एकदा केलं तर तुम्हाला एवढं वाईट का वाटावं? आमचं स्पष्ट मत टाकून द्यायचे. आणि त्यांनी बीजेपीला इशारा देऊन टाकला की उद्या जर शरद पवार आले तर आम्ही शरद पवारांकडे जायला मोकळे. का आमची भूमिका आहे की सत्तेशिवाय पर्याय नाही, जगायचं तर सत्तेतच, त्याच्यावर नाहीतर मरण पत्करावं. आणि आम्ही म्हणतो की मरण पत्करू पण विचार सोडणार नाही. हा एक फरक आहे. तर अजितदादांनी जी राजकीय भूमिका म्हणून जी जाहीर केली आहे ते म्हणतात की अपघाताने मी राजकारणात आलो. तो अपघात कोणी केला? शरद पवारांनी केला का कोणी केला तो अपघात? कारण का अख्ख्या पत्रात शरद पवारांचं नावच नाही. ध्येयशक्तीतून उद्यमशीलतेकडे, ज्ञानदानातून समाजहिताकडे गगन भरारी घेणारे माननीय श्री संजयजी घोडावत यांना 59व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय घोडावत विद्यापीठ. अजित पवार यांनी खुलासा केलेलं पत्र जे आहे ते सध्या चर्चेत आहे. त्यांनी राजकीय भूमिका, त्यांनी वैचारिक भूमिका सोडलेली नाही असं सातत्याने मला एक कोणाच्या तरी टीव्हीवरती बोलताना मी देवेंद्र फडणवीसांना ऐकलंय की आम्ही आमच्या विचारांशी कधीच तडजोड करणार नाही. यांना यायचं असेल त्यांनी त्यांचे विचार सोडून आमच्याकडे यावं. अजून याच्यापेक्षा स्पष्टीकरण काय द्यावं? आणि अजित म्हणजे लोकांना राग येतो तिथल्या की ते अजित पवार काय म्हणतात. मी अरे तिथे कोणालाच केलेलं नाही. अजितदादा त्यांना आवडत असेल मग तर त्यांना अजितदादा म्हणेल, काय आमच्याकडे असा काय आक्षेप वगैरे नसतो. तर अजितदादांनी जी राजकीय भूमिका म्हणून जी जाहीर केली आहे ते म्हणतात की अपघाताने मी राजकारणात आलो. तो अपघात कोणी केला? शरद पवारांनी केला का कोणी केला तो अपघात? कारण का अख्ख्या पत्रात शरद पवारांचं नावच नाही. म्हणजे उद्या जर म्हटलं की मिशेलेंजेलोनी ते वरचं पेंटिंग केलं होतं आणि त्याचं नावच घालून टाकायचं, ते पेंटिंगला अर्थ उरत नाही. किंवा साल्वादोर डालीने जे काय पेंटिंग केलेली आहेत जी करोडो अब्ज रुपयात, ते खाली नाव नसेल तर काय अर्थ नसतो त्या पेंटिंगला. राहिली गोष्ट, आम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी ह्याच्यावरती करणार नाही असं त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे. आणि त्याच्या आधी त्यांनी लिहिलं आहे की आपला विकास करायचा. आपला म्हणजे आपल्या गावचा, आपला नाही. परत ते म्हणते तुम्ही आपला म्हणाल. आपला विकास करायचा असेल गावचा तर सत्तेशिवाय पर्याय नाही. म्हणजे सगळं विचार बांधून ठेवून टाकून द्यायचे. आणि त्यांनी बीजेपीला इशारा देऊन टाकला की उद्या जर शरद पवार आले तर आम्ही शरद पवारांकडे जायला मोकळे. का आमची भूमिका आहे की सत्तेशिवाय पर्याय नाही, जगायचं तर सत्तेतच, त्याच्यावर नाहीतर मरण पत्करावं. आणि आम्ही म्हणतो की मरण पत्करू पण विचार सोडणार नाही. हा एक फरक आहे. दुसरं त्यांनी म्हटलं की आम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही. मी आज स्पष्टपणाने सांगू इच्छितो की आम्हीही वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही. तुमच्या 2 भाषणांमध्ये तुम्ही जे पवार साहेबांविरुद्ध गरळ ओकलात त्याच्यानंतर आम्ही बोललो. तुम्ही शरद पवारांवर बोलू नका, आम्ही तुमच्यावर बोलणार नाही. तुम्ही सुप्रियाताईंना आज त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी भलं मोठं लेक्चर दिलं. सेल्फीचा इश्यू कोणी काढला? आम्ही काढला. संसदेत भाषण करून काही होत नाही असं कोण म्हणालं? आम्ही म्हणालो. अहो, संसदेचं महत्त्व काय असतं? जेव्हा नाथपै भाषण करायचे ना तेव्हा स्वतः नेहरू जेवण सोडून भाषण ऐकायला यायचे. ही त्या संसदेची परंपरा आहे. आणि महाराष्ट्रातले नाथपै was considered to be the best parliamentarian India has ever seen. कोकणातले नाथपै, कोकणातले मधुदंडवते. तर पार्लमेंटेरियनची जी व्याख्या आहे
त्याच्यात आज फिट जर कोण बसत असेल तर त्या सुप्रियाताई बसतात. कारण का इंटरनॅशनलपासून स्टेट टू डिस्ट्रिक्ट ह्या प्रत्येक विषयामध्ये त्या बोलतात. आणि बोलतात म्हणजे त्यांचं अटेंडन्स बघा पार्लमेंटमधलं, त्यांचं पार्टिसिपेशन इन डिबेट्स बघा, मॅक्झिमम आहे. सो शी इज कन्सिडर्ड टू बी ॲज अ गुड पार्लमेंटरी. आता तुम्ही म्हणता की तुमचा अपमान झाला, मग जेव्हा तुम्ही दुसऱ्याची टिंगलटवाळी करते तेव्हा त्याला मानसन्मान नसतो का? प्रत्येकाला मानसन्मान आहे. आणि तुम्ही 10 वेळा केल्यानंतर तुम्हाला एकदा केलं तर तुम्हाला एवढं वाईट का वाटावं? आमचं स्पष्ट मत आहे, तुम्ही टपली मारू नका, आम्ही शांत बसू. तुम्ही जर टपल्या मारणार असाल तर आमच्याकडनं उत्तरं येणार. हे तुम्हाला काय आवडतात का नाही आवडतात ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पहिल्या भाषणात तुम्ही शरद पवार ह्यांच्याबद्दल असं वाक्य म्हटलं की त्याच्यातनं असं ध्वनित होतं की पवार कधी मरणार. ही वाक्य आम्ही नाही ऐकू शकत, महाराष्ट्र नाही ऐकू शकत. प्रदेशाध्यक्ष देखील शरद पवारांविषयी काय बोललेले ते म्हणतात की 1999 नंतर जो पक्ष वाढला, अजित पवार नसते तर हा पक्ष एवढा वाढलाच नव्हता. 99 साली अजितदादांची उंची किती होती हे तटकऱ्यांना नाही माहिती आहे. तेव्हा दिग्गज नेते होते, RR पाटील होते, जयंत पाटील होते, क्षीरसागर होते, चांगले दिग्गज नेते होते. आणि स्वतः अजितदादा मान्य करतात की त्यांना एक अपघात झाला आणि ते नेते झाले. आणि महाराष्ट्राला अशा नेतृत्वाची गरज होती. मला वाटतं की असं पत्र स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा निघालं की महाराष्ट्राला माझी गरज आहे. महाराष्ट्राला कोणाचीही गरज नसते, आपल्याला महाराष्ट्राची गरज पूर्ण करायची असते. त्याला नेतृत्व म्हणतात, जे शरद पवारांनी केलं. आणि दुर्दैवाने ती भूमिका घेत असताना त्याच्यात एकदाही शरद पवारांविषयी कृतज्ञताही व्यक्त केली नाही. ह्याला कृतज्ञ म्हणतात. आणि सरळ आपण लिहिता की सत्तेशिवाय काही पर्याय नाही, विकास करायचा असेल तर सत्ता असावीच लागते. मी आपल्याला उदाहरण देतो की माननीय देवेंद्रजी फडणवीस जे आपले जवळचे नेते आणि मित्र आहेत आणि नेते पण आहेत, आता हे अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिले पण कधीही वैचारिक तडजोड केली नाही. तेव्हा आपली भूमिका स्पष्ट झालेली आहे की आपण कशासाठी काय करता ते. आम्हाला आपल्यावरती टीका करायची नाही. पण जेव्हा तुम्ही माननीय शरदरावजी पवारांबद्दल किंवा माननीय सुप्रियाताई सुळेंबद्दल बोलाल, तुम्हाला उत्तरं दिली जातील. तुम्हाला सुप्रियाताई एकदा बोलल्या तर तुम्हाला सगळ्यांना एवढं राग आलाय. त्या कोणाचंही नाव नाही घेऊन बोलल्या, त्या आपल्या हसत खेळत बोलत होत्या. तुम्ही तर वैयक्तिक त्यांच्यावर बोललात की सेल्फी काय काढता, सेल्फीने राजकारण होतं का, भाषणाकडून राजकारण होतं का. तेव्हा एवढं वाईट वाटतं तुम्हाला तर मग दुसऱ्यांनाही बोलू नये ना. त्या पहिल्याच तुमच्या षण्मुखानंदच्या हॉलमध्ये माझ्या छोट्या माणसाला टार्गेट करायचा, तो ठाण्याचा पठ्ठ्या, तो ठाण्याचा पठ्ठ्या, तो ठाण्याचा पठ्ठ्या 4 वेळा बोलले. कशाला माझ्याबद्दल एवढं प्रेम राग कशाला हवा? तुमचं चालू द्या ना, तुमचं सुखाने चालू आहे ना. आम्ही येतो का तुमच्यामध्ये? नाही येत. तेव्हा तुम्ही आम्हाला बोलू नका, आम्ही तुम्हाला बोलणार नाही. साधा हिशोब आहे. राजकीय बोला पण त्यांच्या मरणाबद्दल बोलाल, त्यांच्या अरे तुम्ही काय सांगता हो सगळेजण. 84 वर्षाच्या माझ्या या बापाला तुम्ही घरातनं बाहेर ढकलायला निघालेले आहेत. घराच्या बाहेर तुम्ही राजीनामा किती जबरदस्तीने मागत होता आणि तुम्ही किती नाटकं करत होता. ते त्या स्टेजवर मी उपस्थित होतो. तुम्ही सगळे त्या प्लॅनमध्ये सामील होतात. पण तिथे मात्र पवारांसमोर साहेब तुमच्यासमोर म्हणजे तुमच्या नंतर कोणच नाही, आम्ही कसे जगणार, इथपर्यंत तुम्ही सगळी नाटकं केली. आणि मनात मात्र हा म्हातारा कधी जातो हेच तुमच्या मनात होतं. कशाला खोटं बोलतात? आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे.